बाटल्या का लावल्यात तर ते मासे पकडण्यासाठी जी जुनी पद्धत आहे मासे पकडण्याची, सो ती त्यांनी इथे लावली आहे बॉटलमध्ये, म्हणजे त्या प्रकारे. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो मी. तर कसं आहे माहिती आहे का, आम्हाला एंट्री नाही दिली, आम्हाला कोणाला एंट्री नाही तिकडे. कोणता पाडा? ठाकूरपाडा. हां, आणि इकडे पोरं बघा आंघोळ करतात, छोटी मुलं इकडची. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे सॅटर्डे आणि आज आम्ही चाललो आहे ढेकाले डॅमवरती, म्हणजेच वांद्री लेक, जो लोकेटेड आहे पालघरमध्ये, सातिवली गावाच्या बाजूलाच ढेकाळे गाव आहे तिथे. तर माझ्यासोबत मी तर एकटाच आहे, पण मला एकाला पिक करायचं आहे जाऊन पुढे पाड्याजवळ, पांढरे पाड्याजवळ. सो तो एक आहे मित्र, त्याला घेऊन जाणार आहे मी सोबत. आणि आता वाजलेत 10:30 आणि माझं वॉलपेपर बघा, वॉलपेपरवरती बाप्पा आहेत आणि होम स्क्रीनवरती पण लॉक स्क्रीन, होम स्क्रीन सॉरी. सो आजचा विषय काय नाही आहे फारसा, आपण ढेकाले डॅम जो आहे तो एक्सप्लोअर करणार आहोत. म्हणजे त्या डॅममध्ये पाणी वगैरे कुठून येतं, कुठल्या डोंगरावर नाही येतं, आणि ओहोळ वगैरे बघू, अजून वांद्री लेक वगैरे सगळेच बघणार आहोत आपण. सो थोडंफार एक्सप्लोअर करू आपण ढेकाळे डॅम. तर चला, तुम्हाला भेटतो आता मी थेट हायवेवर NH-48 जवळ. ठीक आहे. आणि पाऊस तर आहे थोडाफार, सकाळी ऊन पडलं होतं, पण आता कोहोज गडावरती पण ढग आलेत आणि पाऊस येतो आहे. सो चला, भेटतो तुम्हाला थेट हायवेला. तर मित्रांनो, आपण चाललो ढेकाळ्याला, पण त्याआधी आपण दुर्वेस इथे आहोत, श्री स्वामीनारायण मंदिर इथे. सो माझ्या पाठीमागे बघा ते मंदिर आहे. तर मी तुम्हाला एक छोटीशी एक सिनेमॅटिक देतो, याची एन्जॉय करा. आणि तुम्ही पण नक्कीच या इथे दुर्वेस इथे. आम्हाला जायचं आहे या बाजूला, म्हणून आम्ही म्हटलं चाललो आहे तर मंदिरामध्ये जाऊ, दर्शन वगैरे घेऊ आणि जाऊ पुढे. सो चला, तुम्हाला एक सिनेमॅटिक देतो, एन्जॉय करा. मित्रांनो, आम्ही पोचलो इथे वांद्री लेकला, पण सीन असं आहे की या इथे ना पोलीस आहेत दोघे. सो ते बोलत आहेत की एंट्री नाही आहे, तर आपण इथूनच बघूया. आणि खूप सारी पब्लिक पण आली होती बाहेरची, त्यांना पण रिटर्न पाठवलं त्यांनी. आणि याबद्दल तुम्हाला एक व्ह्यू देतो वांद्री लेकचा. सो एन्जॉय करा तो थोडाफार, कारण की समोर तर एंट्री नाही आहे आपल्याला. कारण की काय माहिती आहे का, पूर वगैरे येतो ना, त्याच्यामुळे पब्लिक वगैरे अडकते, त्यामुळे सध्या तर बंदच आहे. पण जेव्हा ओपन होईल ना, तेव्हा आपण नक्कीच वरती समोर जाऊ आपण तिथे. तो हा बघा वांद्री लेक, आणि ह्याचं पाण्याचा फ्लो थोडा जास्त आहे बघायला गेलं तर, त्यामुळे बंद केलं आहे, एंट्री नाही आहे पब्लिकला सध्या. जेव्हा ओपन होईल, जेव्हा एंट्री होईल, तेव्हा आपण जाऊ नक्की समोरचं तुम्हाला व्ह्यू दाखवेन त्या बाजूला. पण आता सध्या आपण जाऊ दुसऱ्या बाजूने, तर तुम्हाला मी दाखवतो व्ह्यू तिकडनं. आणि हे बघा पोरं चाललेत मासे पकडायला. अरे वा, त्या पण गल काटा घेऊन चाललेत बघा. सुट्टीच्या दिवशी कामं काय आहेत आपल्याला, आम्ही पण असेच जायचो मासे पकडायला, गलकाटा घेऊन, त्या पण नदीवर. काय करायचं, जाऊया पुढे, जाऊ तिकडे आता. तर चला मग जाऊ पण आता पुढे त्या बाजूला. The pain I felt is paid for, all is said and done. Oh, I am restricted, fixed upon the web. I need to kick the habit that my mind is. तर कसं आहे माहिती आहे का, आम्हाला एंट्री नाही दिली, आम्हाला कोणाला एंट्री नाही तिकडे. समोरचा व्ह्यू चेक करा एकदा, हा ढेकाले डॅम. आणि आम्ही नुकतं होतो त्या तिथे, तिकडं जो पाणी वाहतं ना
त्या बाजूला होतो आम्ही, पण तिकडे एंट्री नाही दिली आम्हाला, कारण की पावसाचे दिवस आहेत, कुठे अपघात होतात म्हणून. पण बुडते या त्या कारणामुळे एंट्री नाही आहे तिथे सध्या तरी. पण जेव्हा एंट्री असेल तेव्हा आपण नक्की येणार तिथे. आणि हा व्ह्यू चेक करा एकदा, खूप भारी व्ह्यू आहे. समोर डोंगर आणि एक सगळ्यात भारी म्हणजे हा जो बघा समोर दिसतो का तुम्हाला, ज्या डोंगरावरती ढग आलेत, मी थोडासा झूम करतो तर त्याच्या हा बघा इथे हा कोहोज किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि त्या कोहोज किल्ल्यावरनं हा डॅम पण दिसतो आहे आणि आपल्याला प्रत्यक्ष तो कोहोज किल्लाही दिसतो. आणि त्या गडावरती बघा ढग आलेत. तर बघा हा खूप मोठा डॅम आहे आणि डॅमच्या त्या बाजूला पण घरं आहेत. सो हे बघा या इकडे पण घरं आहेत आणि काही इकडे आहेत. पण आपल्याला आता जायचं आहे ना, आपण जाणार आहोत या बाजूला. काही आपल्याला बघायचं आहे नक्की डॅमला जे पाणी येतं आहे डोंगरावरनं, वॉटरफॉल वगैरे असतील तिकडे. सो ते पण आपण बघणार आहोत आणि मध्ये पण जाणार आहोत. बघूया या बाजूला बघा एकदा, इकडे पण डोंगर आहेत, पूर्ण डोंगर रांग आहेत. आणि समोर NH-48 हायवे मुंबई अहमदाबाद. वाह काय सीन आहे आजचा. आणि नशीब पाऊस नाही आहे, पाऊस नाही आहे ते एक बरं आहे, नाही तर अगं भिजून असतो हां. आणि पब्लिक पण येते इकडे, भरपूर पब्लिक आहे. खाली पण इकडे पब्लिक आहे. काही पब्लिक त्या बाजूला गेले पुढे. सो आपल्याला पण त्या बाजूला जायचं आहे, या बाजूला. आणि रोड आहे इकडे, हा का रोड डायरेक्ट थेट तिकडे गेला आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे हा बघा एकदा. आणि आम्ही आहोत या टावरवर. सो थोडा मोठा आहे, उंच आहे. चला मग जाऊ पण आता पुढे, तिकडे त्या बाजूला तुम्हाला दाखवतो एरिया त्या बाजूचा. तर मित्रांनो आपण त्या ढेकाला गावच्या थोडा पुढे आलो आहे. गावचं नाव तर पाटी वगैरे काही दिसले नाही, पाडा एक आहे. भाऊ इकडे ना, ते पाड्याचं नाव काय? अरे थांब ना, याला विचारतो आम्ही, काय नाव? कोणता पाडा? ठाकूरपाडा. हां तर मित्रांनो ह्या पाड्याचं नाव ठाकूरपाडा आहे. आणि हा तोच ओहोल आहे जो सगळ्यात मोठा ओहोल आहे हा. आणि हा याचं पाणी ना डायरेक्ट जाते थेट डॅमला, ढेकाळे डॅम त्याला जाते. आणि हा ओहोळ आला इकडनं समोरून आला आहे. हे बघा समोर डोंगर दिसतं का तुम्हाला, या बाजूला इकडनं आला आहे. भाऊचं नाव काय? हां रियल काय? रियान. तर त्याचं नाव रियान आहे. इकडे ऑलमोस्ट लोकांची शेती झाली आहे. हा ओहोळ बघा, त्या ओहोळाचं पाणी जाते थेट डॅमला. वा, अशा ठिकाणी ना यायला खूप मजा येते आम्हाला. म्हणजे एकदम निसर्गाच्या सानिध्यात, काय बोलतात त्याला, निसर्गाच्या सानिध्यात ना, म्हणजे नेचरमध्ये फिरायला मजा येते आम्हाला सगळ्यात जास्त तर. आणि इकडचं एरिया म्हणजे भाई. आणि तुम्हाला एक सांगू का, इथे ना नेटवर्क नाही आहे मित्रांनो, म्हणजे थोडा पण नाही. एअरटेलला नाही आहे, जिओला पण नाही नेटवर्क. एक नंबर एरिया, बाकी एक नंबर आहे, काही पण सांगा, एक नंबर एरिया आहे हा. बघा ना मित्रांनो, पूर्ण डोंगर, दोन्ही बाजूनी चारही बाजूनी डोंगर आहेत. आणि मध्ये गाव छोटंसं, एक छोटा मोठा ओहोळ, समोर एक मोठा डॅम. आणि हे बघा, हे बाहेरचे पब्लिक वगैरे गाडी घेऊन येतात इकडे. सही एरिया, बाकी भारी आहे एरिया ना. आणि इकडे पोरं बघा आंघोळ करतात, छोटी मुलं इकडची. सो आपण जाऊ तर पुढे.
आम्ही तर ओळालाच बसलो आहे आणि समोर डायरेक्ट डॅम स्टार्ट म्हणजे डॅम आहे समोर, डॅमचं पाणी ह्या एंडपर्यंत इथंच आहे. आणि या बाजूला इथे देव आहेत, म्हणजे दगडावरती ते शेंदूर आहेत, म्हणजे देवकाम असेल इथे बहुतेक. आणि आम्ही आहोत त्या दगडावरतीच. कोक, डाएट कोक आणि रेडबुल वेफर्स वगैरे खातो आहे. आणि हा आम्ही कचरा इथे टाकणार नाही आहे, पिशवीमध्ये भरू आणि कुठेतरी बाहेर जाऊन फेकून देऊ. आणि इकडे ना म्हणजे एक्सप्लोअर करण्यासाठी खूप काही आहे. डोंगर आहेत, ओहळ आहेत, वॉटरफॉलसुद्धा आहेत आणि एक मोठा डॅम पण आहे. आणि जो गाव आहे ना भाई, म्हणजे तो जो गाव आणि त्या गावाची शांतता एक नंबर आहे, काही पण सांगा. म्हणजे पूर्णपणे शेती केली आहे त्यांनी, त्या लोकांनी. आणि ते म्हणजे शेत वगैरे तुम्ही बघताय आणि प्रत्यक्ष असं वाटतं की आपण एखाद्या मूवीचा सीन असं वाटतं सेम. आणि आमच्या पाठीमागे ना इकडे काही आहेत जे आंघोळ करत आहेत. तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल. चला भेटू तुम्हाला थोड्या वेळात तिकडे गेल्यावर. कसं आहे माहिती का मित्रांनो, अशा ठिकाणी फिरायला ना वेळ काढावा लागतो. आम्हाला तर वेळ आहे, सॅटर्डे संडे सुट्टी असते, त्यामुळे आम्ही अशा ठिकाणी फिरतो ज्या ठिकाणी नेचर आणि बघण्यासारखं खूप काही आणि खूप काही एक्सप्लोअर करायला असतं अशा ठिकाणी. सो ह्या बघा या बाजूला खूप पाणी पण स्वच्छ आहे दुसरी गोष्ट म्हणजे. आणि या ठिकाणी ना मासे पण आहेत मित्रांनो, मोठे मासे आहेत. आम्ही इतक्यात बघितलं होतं इथे मासे. आणि ह्या बाजूला पण. आणि काही ना इकडच्या बहुतेक पोरांनी किंवा जे मोठे लोक असतील त्यांनी इथे बाटल्या लावल्यात. बाटल्या का लावल्यात तर ते मासे पकडण्यासाठी जी जुनी पद्धत आहे मासे पकडण्याची, सो ती त्यांनी इथे लावली आहे बॉटलमध्ये. म्हणजे त्या प्रकारे ठीक आहे, तुम्हाला दाखवतो मी. खाली आधी उतरतो. ओ तर हे बघा, ह्या इथे तुम्हाला मध्ये दिसते का बॉटल आहे. आणि बॉटलच्या आतमध्ये खाणं टाकलं माशांसाठी आणि त्याच्यावरती बॉटलच्या वरती माती टाकले जेणेकरून ती बॉटल दिसू नये. आणि ह्याच्या आतमध्ये मासे गेले मध्ये. तशीच बॉटल इथे पण आहे. आणि समोर तर डॅम आहे पूर्ण, या बाजूला गेला आहे. आणि सुंदर बघा ना, किती सुंदर आहे हे, खूप सुंदर आहे मित्रांनो खरंच यार. अशा ठिकाणी फिरायला ना, आणि तिकडे पब्लिक वगैरे ती पण चिल करत आहे अशा ठिकाणी. खूप खूप भारी वाटतं आम्हाला इकडे आलो इथे. आणि थोड्या रील्स शूट केल्यात आम्ही आणि त्या नक्कीच तुम्ही इंस्टावरती बघा. काय हां पथू ब्लॉग्स 16 वरती बघा, तुम्हाला नक्कीच त्या रील्स आवडतील. आणि हा पण आता बघतोय काय नक्की कशा रील्स शूट करायच्या यार. खरोखर समोर डोंगर, डॅम प्लस ओहळ आणि ह्याच्यावरती वॉटरफॉल. 2-3 रील्स शूट करतो आम्ही, तुम्ही पण बघा. आता आम्ही निघतो इथनं ओहळावरनं. आणि हा ओहळ ना खूप मोठा आहे, तुम्हाला दाखवतो काहीतरी. आणि या बाजूला ना पोरं पण आहेत, ते स्कूल बॅग वगैरे धुत आहेत आणि आंघोळ करत आहेत. त्यांची आंघोळ करून झाले वाटतं, बाकीचे स्कूल बॅग धुत आहेत ती मुलगी. सो चला आपण जाऊ आता तिकडे पुढे. आणि हा ओहळ एकदा चेक करा भाई, खूप सुंदर ओहळ आहे यार, खूपच. एवढा भारी ओहळ आहे ना, म्हणजे तुम्ही इकडे फॅमिलीसोबत पण पिकनिकसाठी येऊ शकता या ठिकाणी. लोकेशन तुम्हाला मी सांगेन पुढे, मध्ये मी बोलला असेलच तुम्हाला की कुठला पाडा आहे हा जो गांजा ढेकलाच्या पुढे आहे. तो डॅमच्या बाजूलाच आहे. सळसळ वाहणारं पाणी, पाण्याचा आवाज खूप भारी यार, खूपच. सही आहे. चला जाऊ आता पुढे आपण.
एरिया आहे ना, म्हणजे हा एरिया जो पाडा आहे हा म्हणजे खूप शांत गाव आहे, एकदम खूप शांत. आणि इकडे ना बघा विथ फॅमिली वगैरे सगळे येतात इकडे पिकनिकला म्हणजे ओळावरती. आणि हे बघा अजून तर येतात इकडे, जास्त नाही म्हणजे की खूप जास्त पब्लिक आहे की काय असं काही नाही, फक्त थोडेफार येतात नेचरमध्ये बघायला व्ह्यू वगैरे सगळे. आणि यार खूपच म्हणजे बघा ना, समोर डोंगर, डोंगरावरती ढग, ह्या बाजूला डोंगर, म्हणजे पूर्ण राऊंडमध्ये डोंगर आहेत. आणि मध्ये हा गाव आहे आणि एक मोठा डॅम आहे बस, ढेकाळे. आणि हा एक ओहळ, खूप सुंदर. अशा ठिकाणी फिरायला ना मित्रांनो खूप मजा येते. तुम्ही मित्रांसोबत फिरा किंवा तुमची कोण फ्रेंड गर्लफ्रेंड असेल तर फिरा तुम्ही बिंदास, पण चाळे नका करू बस. खूप म्हणजे भारी वाटतं यार. आणि तुम्ही एकटे जर फिरत असतील ना, जर तुम्ही रायडर असतील किंवा सोलो रायडर असतील तुम्ही आणि व्लॉगिंग करताय, तुम्हाला अशा ठिकाणी तुम्ही नक्की या, सिनेमॅटिक काढा, खूप भारी व्हिडिओ येतील इकडे. बघा फॅमिली वगैरे इकडे येतात. तुम्ही पण नक्की या ढेकाळे गावाच्या पुढे. सो चला थोडे फोटो काढतो आम्ही आणि तुम्हाला फोटो व्हिडिओज रील्स वगैरे माझ्या इंस्टा अकाउंटवरती बघायला मिळतील, पथू ब्लॉग्स 16वरती. सो तुम्ही ते चेक करा एकदा आणि कशा वाटलं तर कमेंट नक्की करा. तर चला मग भेटू तुम्हाला आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांना शेअर करा, तुमच्या फॅमिलीसोबत ब्लॉग्स बघा. आवडले तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.